नमस्कार. जसं की मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं असेल की मी एक स्वतः स्पेशल एज्युकेटर म्हणजे विशेष शिक्षक आहे. मतिमंद मुलांचा जो बी एड कोर्स आहे, ज्याच्यामधून मतिमंदत्व म्हणजे काय, मतिमंदत्वाची कारणे, प्रकार, त्याची लक्षणे किंवा या मुलांच्या वेगवेगळ्या वर्तन समस्या या संदर्भात मी अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटलं की जे काही माझा 24 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या 24 वर्षाच्या अनुभवामध्ये या दिव्यांग मुलांमध्ये मला वेगवेगळ्या घटना घडतात. जसं की तुम्ही पाहाल की हा एक आमचा विद्यार्थी आहे, तर याला दर 3 महिन्याने 4 महिन्याने एक फेज येते. त्या फेजमध्ये त्याचे मूड चेंज होतात. म्हणजे तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडेच पाहून तुमच्या लक्षात येईल की तो थोडासा नाराज वाटतो आहे. म्हणजे एक अशी स्थिती येते की बऱ्याच वेळा तो अचानकपणे नाराज होतो किंवा मग त्यामध्ये तो कोणाशी बोलणार नाही किंवा एकाच जागेवर बसणार किंवा ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, मग अंघोळ असेल, आपल्या जे सकाळचे प्रात्यविधी करणं असेल किंवा इतर जी रोजच्या जीवनातली जी कामं आहे, त्या कामांना देखील तो नकार देतो म्हणजे अगदी नाहीसुद्धा म्हणत नाही, परंतु तो शांत राहतो. तुम्ही पाहाल बघा की आता आपण त्याच्याकडे थोडंसं बोलून बघूया की तुमच्या लक्षात येईल त्याची वर्तणूक काय आहे. ते काय चालू आहे, काय करायचं, रागवला माझ्यावर? हां, काय सांग बघा. तुम्ही पाहाल की तो रडका चेहरा आहे आणि रडता रडताच तो हसतो. खरं तर ही एक कला आहे रडता रडता हसण्याची. तुम्ही पाहाल. हां, काय जयेश रडतो जयेश, रडतोय का जयेश? हे रे जयेश, इकडे बघ, काय झालं जयेश? काय झालं, काय झालं सांग, काय झालं? काय झालं जयेश? जयेश, हा व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्या यूट्यूबला, चालेल ना? हां, कारण लोकांना कळलं पाहिजे की जयेश इथे कसं वागतो. तर खरं तर मित्र, हा अतिशय हुशार मुलगा आहे. म्हणजे आपला हा बहुविकलांगत्व, म्हणजे तुम्ही पाहाल की त्याला पोलिओ आहे. बऱ्याचदा मध्येच म्हणजे त्याचे मूड स्विंग होत असतात. म्हणजे एखाद्या वेळेला तो इतकं काम करतो की एखाद्याला असं वाटेल की हा या संस्थेतला एक कार्यकर्ता आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीने तो काम करत असतो. म्हणजे बऱ्याचदा काही गोष्टीकडे बघावंसुद्धा लागत नाही. म्हणजे अगदी आलेले पाहुण्यांचं आदरातिथ्य असेल किंवा मुलांची काळजी घेणं असेल किंवा जे काही आपल्या नंदनवनामध्ये उपक्रम होतात त्यांच्यामध्ये सहभाग असेल. परंतु दर 3-4 महिन्याने, म्हणजे मी तर याला सायकॅट्रिकला पण दाखवलं, कारण मला माहिती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणतील की तुम्ही त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्या किंवा सायकॅट्रिककडे न्या किंवा इतर जे काही स्पेशालिस्ट आहेत, तर आपण त्याला सायकोलॉजिस्टलाही दाखवलेलं आहे, सायकॅट्रिकलाही दाखवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की सर, त्याला असं विशेष औषधाची काही गरज नाही आहे, परंतु मित्र असे ह्या मुलांचे मूड स्विंग होत असतात. तरी पण आपण त्यांना आपल्या पद्धतीने त्यांचा सांभाळ करत असतो. हा आमचा जयेश आहे. आता तुम्ही पाहताय की अगदी किती म्हणजे एकदम दुःखी वाटतोय. पण तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला जुने व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला असं वाटेल की अरे, हा किती ॲक्टिव्ह मुलगा आहे. किंवा यानंतरही काय कालांतराने त्याचे काही अनेक व्हिडिओ येतील, त्यातही तो तुम्हाला अगदी छान ॲक्टिव्ह असलेला दिसेल. त्याला खरं तर त्याला माहीत नाही त्याला आवडते नाही आवडते, परंतु त्याच्या संमतीनेच हा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. आपल्याला देखील जर या अशा वर्तणुकीसंदर्भात काही आयडिया असतील, काही संकल्पना असतील, काही विशेष ट्रिक म्हणूया, म्हणजे काही पद्धती की ज्याच्यातून मी त्या मुलाला आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणू शकतो, त्यासाठी मला नक्की मदत करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.